टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आमदार छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि अहिल्यानगरमधून भुजबळ समर्थक मोठ्या प्रमाणात इथं राजभवन परिसरामध्ये आलेले आहेत। खरं तर मोठा संघर्षाचा काळ भुजबळ साहेबांनी काढलेला आहे। महायुतीचं सरकार आल्यानंतर सुद्धा त्यांना डावलण्यात आलेलं होतं। काय भावना आहेत आज कार्यकर्ते? खरं पाहिलं तर भुजबळ साहेबांना आज मंत्रिमंडळामध्ये समावेश करून संपूर्ण देशातील ओबीसी समाजाच्या मनातील भूमिका या ठिकाणी सरकारने ओळखली असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगं होणार नाही। मग मी म्हटल्याप्रमाणे आज हा मे महिना आमच्या ओबीसी समाजाच्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा इतिहासाने नोंद घेण्यासारखा असा महिना म्हटलं तरी वावगं होणार नाही। मागच्या पंधरवड्यामध्ये ओबीसीचं आरक्षण सुप्रीम कोर्टाने जैसे ते ठेवलं आणि आज ओबीसीचे नेते भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी स्थान दिलं ते आणि म्हणून संपूर्ण राज्यातील ओबीसी समाज हा भुजबळ साहेबांच्या या मंत्रिपदाच्या निमित्तानं खुश आहे। खरं तर मंत्रिपदाहून डावलल्यानंतर अनेक जण म्हणत होते भुजबळ संपले, कारण का अनेक वेळा असं भुजबळांना डावलण्यात आलेलं होतं। मात्र भुजबळ साहेब हे रसायन काय नाही। भुजबळ साहेब असं आहे ते कधीच डगमगणारा नेता नाही। किती प्रसंग आला त्यांच्यावर तर ते मागं हटले नाही। त्यांनी त्यांचं आंदोलन आणि किंवा कार्य सातत्याने पुढे नेलेलं आहे। त्याच्यामुळे आज सरकारने त्यांना न्याय दिला आणि आज मंत्रिपदाची ती शपथ होत आहे। राज्यात मराठा ओबीसी वाद जेव्हा निर्माण झाला तेव्हा भूमिका घेणारे ओबीसींच्या बाजूने उभा राहणारे छगन भुजबळ आज कुठेतरी त्यांना मंत्रिपदाचं स्थान मिळत आहे। आगामी काळामध्ये विधानसभेप्रमाणे महायुतीला स्थानिक स्वराज्यामध्ये फायदा होणार आहे। 100% फायदा होणार आहे साहेब। ओबीसी समाज म्हणजे गैरसमज असा आहे का फक्त ओबीसी कोण आहे? आमच्या नगर जिल्ह्यामध्ये 80% मराठा समाज हा ओबीसी आहे, हे कोणी समजून घ्यायला तयार नाही। ओबीसी म्हणजे फक्त माळी आहेत किंवा कुणबी मराठा आहे। मराठा समाज आमच्याकडे 80% ओबीसीचे दाखले काढलेत, त्याचा सगळेजण लाभ घेतात। मराठा आणि ओबीसी हा वादच नाही आहे, हा वाद संपलेला आहे आमच्या दृष्टीने। कारण ओबीसीचा कोणी विचार करत नाही का ओबीसीमध्ये 80% मराठा समाज आहे। शेती करणारा कुणबी हा ओबीसीच आहे। म्हणजे भुजबळ साहेब एका जातीचे किंवा एका पक्षाचे नेते नाही, ते सर्व ओबीसीचे नेते आहेत, आम्ही हे समजतो। त्याच्यामुळं मराठा हा वादच राहिलेला नाही। खरं तर मंत्री अतुल सावे आलेले आहेत शपथविधीसाठी आणि त्यांचा ताफा आता राजभवनामध्ये जातोय। खरं तर मनोज जरांगे वेळोवेळी जेव्हा छगन भुजबळ मजबूत होतात, जेव्हा भूमिका घेतात, तेव्हा मनोज जरांगे त्यांच्या भूमिकेच्या विरोधात त्यांचं जे काही मत आहे ते परखडपणे मांडतात। आज काय संदेश द्या? नाही, आता मनोज जरांगे जे आहेत त्यांच्या बोलण्यानीच उलट हे जे आहे सर्व जागृत झालं ओबीसी समाज। मुळात आता ज्या विधानसभाची निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये ओबीसी समाजाचा भुजबळ साहेबांमुळे युतीला खूप फायदा झाला। आता येणाऱ्या निवडणुकामध्ये निश्चितच त्याचा फायदा होईल। खरं तर बीड, जालना, मराठवाड्याच्या काही परिसरामध्ये जातीय सलोखा दिवसेंदिवस बिघडत आहे, मारहाणीचे प्रकरणं येत आहेत। यामध्ये भुजबळ साहेबांना दिलेल्या मंत्रिपदाचा हा सलोखा कायम ठेवण्यासाठी फायदा होणार। मुळात साहेब ओबीसी समाज हा संपूर्ण राज्यभर अगदी शांतताप्रिय असा समाज आहे। मोठ्या भावाला सहकार करण्याची भूमिका ही नेहमी लहान समाजाची राहिलेली आहे। त्यामुळं याही पुढे सुद्धा आणि भुजबळ साहेबसुद्धा मंत्री झाल्यानंतर मला वाटतं याचा निश्चित फायदा संपूर्ण राज्याला झाल्याशिवाय राहणार नाही। राज्यातील ओबीसी समाज हा जो काही दुखावला होता तो या भुजबळ साहेबांच्या मंत्रिपदाच्या माध्यमातून निश्चित न्याय मिळाली अशी त्यांची भावना झालेली आहे। आणि हा जो वाद तुम्ही म्हणताय मराठा आणि ओबीसी, हा ग्रामीण भागामध्ये हा वादच नाही, हा राजकीय प्रश्न आहे, हा सामाजिक प्रश्न नाही। जे मुळात हा पुढाऱ्यांनी निर्माण केलेला त्यांच्या स्वतःच्या सोयीसाठी केलेला प्रश्न आहे। खाली सगळे आम्ही मराठा असेल, माळे असेल, चांभार असेल, कुंभार असेल किंवा इतर बारा बोलतो अतिशय गुन्ह्या गोविंदाने नांदतोय। एकमेकाच्या लग्नामध्ये बार रोटीपुटीच्या व्यवहारपर्यंत त्याचा मदत केली साहेब। हा समाज आता राहिलाच नाही। तुम्ही गाव पातळीवर गेले तर सर्व समाजाच्या रोटीपिटीचे व्यवहार एकत्र व्हायला लागले। त्यामुळे आता विषयच राहिला नाही ओबीसी आणि बीसी किंवा मुख्य समाज। संघर्ष कायमच राहिलेला आहे भुजबळांच्या पदरी। शिवसेनेतून वेगळं निघाल्यानंतर संघर्ष, काँग्रेसमध्ये गेल्यानंतर संघर्ष, आता राष्ट्रवादीमध्ये संघर्ष। काय सांगाल या संघर्षाबद्दल? काही लोक नशिबांत ते घेऊन येतात। भुजबळ साहेब हे जन्मताच संघर्ष घेऊन जन्माला आलेत असं मला वाटतं आणि म्हणून हा संघर्ष त्यांना यापुढे सुद्धा करावाच लागेल आणि तो हा संघर्ष हे समाजासाठी करता येते। धन्यवाद। खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा आपल्याला कॅमेरामध्ये पाहायला मिळतोय। हा ताफा मंत्री छगन भुजबळ यांच्या छगन भुजबळ आहेत या ताफ्यामध्ये। छगन भुजबळ राजभवनमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता काही थोड्या क्षणामध्ये छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेतील आणि
राज्याला त्यांचा ओबीसी नेता मिळणार आहे. खरं तर छगन भुजबळ यांना मधल्या काही काळामध्ये मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलेलं होतं. मात्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ यांच्यासाठी मंत्रिपदाचे दार उघडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर महायुतीचं सरकार आल्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र छगन भुजबळ यांना ऐनवेळी डावलण्यात आलं आणि त्यानंतर मध्यंतरी काळामध्ये संतोष देशमुख प्रकरणामध्ये वाद वाढल्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आणि छगन भुजबळ यांची खरं तर वर्णी मंत्रिपदाच्या रेसमध्ये वाढली होती आणि आज मंत्री म्हणून छगन भुजबळ शपथ घेणार आहेत. 10 वाजता राज्यपाल छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ देणार आहेत. खरं तर आपण पाहिलं असेल वेळोवेळी छगन भुजबळ यांनी मंत्रिपद न दिल्यामुळे नाराजी बोलून दाखवली होती. मात्र आता त्यांना पुन्हा एकदा राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदासाठी वर्णी लागलेली आहे. हा ताफा बघू शकतो. छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदासाठी मोठ्या प्रमाणात मंत्री आहेत सरकारमधील, ते दाखल होत आहेत आणि भुजबळांच्या शपथविधीसाठी हा ताफा आपण पाहू शकतो कॅमेरामध्ये, हे दाखल झालेले आहेत. काही क्षणामध्ये छगन भुजबळ हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि त्यांच्या या मंत्रिपदासाठी शपथविधी दादा भुसे आहेत. दादा भुसे साहेब आहेत आपल्यासोबत, शपथविधीसाठी आलेले आहेत ते. साहेब, नाशिकचा माणूस आज पुन्हा एकदा मंत्री होता व आमच्या नाशिक जिल्ह्याला परत एक मंत्रिपद मिळते आहे, या गोष्टीचा आनंद आहे आणि निश्चितच यामुळे नाशिक जिल्ह्याच्या विकासाला त्याचा फायदा होईल.